हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 30 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर केंद्र सरकारने नुकतेच दविंदर पाल सिंग, कनकमेलदा रवींद्र कुमार आणि अनिल कौशिक या 3 वरिष्ठ अधिवक्त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढे पाहूया. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गुजरातला वाघ असलेले राज्य म्हणून घोषित केलेले आहे. त्रिपुरा राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष विश्वबंधू सेन यांचे वयाच्या 72व्या वर्षी बेंगलोर येथे निधन झाले. इस्रायल हा सोमालियालँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला देश बनलेला आहे. अर्मेनियाने COP17 जैविक विविधता परिषदेचा अधिकृत लोगो लॉन्च केलेला आहे. PV सिंधूची 2026 ते 2029 या कार्यकाळासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. 28 डिसेंबर 2025 रोजी काँग्रेस पक्षाचा 140वा स्थापना दिन दिल्लीतील इंदिरा भवनात साजरा करण्यात आला. APJ अब्दुल कलाम नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.